नमस्कार. दृष्टिकोनच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर दृष्टिकोनचा पहिला भाग बनवण्याची संकल्पना मला सुचली ती एका छोट्याशा संदेशाच्या माध्यमातून. आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या समूहावरती आमचे जिल्हा प्रतिनिधी सन्माननीय सुधीरभाई यांनी एक छोटासा संदेश पाठवला. या संदेशामध्ये महाराष्ट्राचे गझल सम्राट सुरेश भट यांची सुंदरशी कविता होती. हे मायभू तुझे मी फेडीन पांगसारे आणि ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आपण पाठ्यपुस्तकातून ही कविता अनुभवली देखील असेल, परंतु ही कविता जेव्हा मी वाचली त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की मातृभूमीविषयी आपलं प्रेम, आपला जिव्हाळा, आपलं समर्पण किती सुंदर शब्दात सुरेश भट यांनी व्यक्त केलं होतं. त्या क्षणी मला हेही जाणवलं की मी आध्यात्मिकतेच्या एका विशेष वलयामध्ये वावरत असून देखील आज तागायत एवढं समर्पक शब्दामध्ये मी ईश्वराविषयी का लिहू शकलो नाही. काही क्षणाकरता एक लेखक कवी असल्या कारणानं मला ती खंत वाटली खरी, पण नंतर असा विचार आला की आपण मातृभूमीच्या जागेवर ईश्वराला काही क्षणाकरता ठेवून ही कविता वाचली तर. आणि मी ती वाचली आणि त्यानंतर आलेला अनुभव मी आता तुमच्या समोर ठेवतो. तर पहिल्या कडव्यामध्ये सुरेश भट काय म्हणतात बघा, की आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. की हे परमेश्वरा, एक भक्त म्हणतोय भगवंताला की हे परमेश्वरा, मी लहान आहे, आता मला तो पान्हा तू सोड, तो ज्ञानामृत आहे ना ते सोड, मला पिऊ दे, माझे विचार, माझं शरीर सदृढ करू दे. आणि या पहिल्या कडव्याचं शेवटच्या कडव्याशी किती सुंदर अद्वैताचं नातं आहे ते आपण मी तुम्हाला शेवटच्या कडव्यात सांगेनच. तर वळूयात दुसऱ्या कडव्याकडे. दुसऱ्या कडव्यात सुरेश भट म्हणतात की आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळेच या जन्माचा अर्थ आला. की आमची संतवाणी म्हणते की याच जन्मी तरी साधी नारायण, नाहीतर हीन पशु होणे. हे परमेश्वरा, जर याच जन्मात तुझी प्राप्ती होऊ शकते, तू माझ्या मोक्षाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतोयस, तर मग विनाकारण मी माझ्या दैनंदिन जीवनातल्या व्यथा तुझ्यासमोर का मांडू. मुळात तू माझ्यावरती एवढे उपकार करतोयस. किती सुंदर अर्थ निघतोय बघा याच्यातून. आता पुढे जी ओळ आहे ती खूप सुंदर आहे. पुढे सुरेश भट म्हणतात की मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. की आमची संतवाणी म्हणते की संतांची ती रज म्हणजे चरणधूळ, संतांची ती रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. त्याचप्रमाणे सेम हे उदाहरण की मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. किती साध्या सोप्या सुंदर शब्दात सर्वसामान्य माणसाला कळेल इतकं सोपं सांगितलेलं आहे. मला वाटतं या दोन ओळींवरती माझ्यासारख्याने काय सविस्तर सांगावं. वळूयात आपण आपल्या त्या शेवटच्या कडव्याकडे. शेवटच्या कडव्यामध्ये सुरेश भट अतिशय सुंदर म्हणतात की आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. खरं तर पहिल्या कडव्यात काय म्हटलंय की तो पाना सोड, आणि आता तो सोडलाय, मी ते पिऊन तृप्त झालोय, आणि तुझ्या दुधाने, त्या ज्ञानामृताने माझी वाणी आता भिजून गेले, आणि त्यामुळे आता जे मी बोलेन ते सुंदरच असेल, श्रवणीय असेल, आणि जो ऐकेल तो तृप्त होणार, यात तिळमात्र शंका नाही. तर बघा, एका सुंदरशा कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण हलकासा बदलला तर त्या कवितेचा गोडवा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढला. आणि म्हणूनच आपले थोर विचारवंत महापुरुष म्हणतात की दृष्टी बदलली की दृष्टिकोन बदलतो. आणि मग परमेश्वराने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी केलेल्या इशाऱ्यात देखील आम्हाला परमेश्वर दिसायला लागतो. यावर एका शायरने खूप सुंदर वाक्य लिहिलेत. ते म्हणतात की मैंने मुर्शद के इशारों में खुदा पाया है, मैंने मुर्शद के इशारों में खुदा पाया है, मैंने मुर्शद के इशारों में खुदा पाया है. तुमको देखे तो कोई मेरी नजर से देखे, तुमको देखे तो कोई मेरी नजर से देखे,
जर्रे जर्रे को तुम्हीं से ही सजा पाया है, जर्रे जर्रे को तुम्हीं से ही सजा पाया है। अपने हर मोड़ पे मंजिल को खड़ा पाया है, मैंने मुर्शिद के इशारों में खुदा पाया